हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंद गतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. गारपीटग्रस्तांना हेक्टरी 25,000 रुपयांची मदत देणार केंद्रीय कृषी मंत्री. राज्यात उन्हाचा कडाका वाढला. राज्यात 2.25 कोटी टन ऊस शिल्लक. सोलापुरात सवलतीनं चाऱ्यासाठी बियाणं वाटण्यात येणार. आणि सातारा जिल्ह्यात 37 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये तातडीची मदत देण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी नुकतीच नाशिक इथं केली. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आदींसोबत त्यांनी नाशिक जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त गावांमधल्या नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद देखील साधला. देशभरात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवर भीषण परिस्थिती ओढवली आहे. अशा परिस्थितीतही शेतकरी तग धरू शकेल अशी नवीन सक्षम पीक विमा योजना फलोत्पादन क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मदतीने तयार करण्यात येत आहे. पुढील महिन्यात ती जाहीर करण्यात येईल असंही सिंह यांनी यावेळी सांगितलं. याशिवाय गारपीटापासून पिकांना वाचवणाऱ्या प्लास्टिकचं आच्छादन, शेडनेट यासारख्या पर्यायांसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येईल. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून हेक्टरी 13,000 तसंच राज्य शासनाकडून 12,000 अशी एकूण हेक्टरी 25,000ची मदत 31 मार्चपर्यंत 2 टप्प्यात शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गारपीट आणि अवकाळी पावसानंतर राज्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. पुढील काळात त्यातही वाढ होणार असून येत्या 25 तारखेनंतर राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. राज्याच्या उर्वरित भागातल्या कमाल तापमानातही हळूहळू वाढ होत आहे. विदर्भ वगळता राज्यातलं किमान तापमानही वाढलं आहे. या आठवड्यात तापमानात वाढ होत जाणार असून ढगाळ हवामान आणि दुपारनंतर मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्यास पूरक वातावरण होईल. तर पश्चिम बंगाल, ओडिशाची किनारपट्टी, आसाम, मेघालयासह ईशान्येकडच्या राज्यात वादळी वारे आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. चालू गळीत हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असला तरी राज्यात अजूनही सरासरी 2.25 लाख हेक्टर क्षेत्रावर सुमारे 2.25 कोटी टन ऊस शिल्लक आहे. यापैकी 177 पैकी 2 कारखान्यांचे गाळप हंगाम संपले आहेत. मात्र राज्य साखर संघानं गाळप हंगाम येत्या 30 एप्रिलपर्यंत चालण्याचा अंदाज वर्तवला असून संपूर्ण राज्यात 9 कोटी टनापेक्षा जास्त ऊसाचं गाळप होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यातला ऊस गाळप, शिल्लक ऊस, दिलेली बिलं, थकीत बिलं
निर्यात अशा विविध विषयांवर गेल्या मंगळवारी म्हणजेच 10 मार्च रोजी पुण्यात साखर आयुक्तालयात साखर कारखानदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी 50% सवलतीनं ज्वारीच्या बियाणांचं वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात कमी पर्जन्यमानामुळे पिकाचं नुकसान झालं. त्यात चारा पिकांचा सर्वाधिक समावेश होता. खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात चाऱ्यासाठी वणवण करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. यंदाच्या उन्हाळ्यात चाऱ्यासाठी पुन्हा शेतकऱ्यांसमोर संकट उभं राहिलं आहे. यामुळे गतिमान वैरण विकास योजनेतून ज्वारीच्या SSG 898 या चारा पिकाचं बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. सातारा जिल्ह्यात मान, खटाव, कोरेगाव आणि वाई तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून टँकर सुरू करण्यात आले आहेत. या तालुक्यांमधील 8 गावं आणि 29 वाड्यांमधल्या सुमारे 10,748 लोकसंख्येला 8 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. मान तालुक्यात 4 टँकरने 4 गावं आणि 27 वाड्या वस्त्यांमधील 7,495 लोकसंख्येला टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सध्या दिवसा प्रखर सूर्यप्रकाश राहत असून असे हवामान भुरी वाढण्यास अनुकूल असून सध्या विविध भाजीपाला पिकांवर व आंबा मोहरावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी उपाययोजना म्हणून भुरीची तीव्रता कमी असल्यास पाण्यात मिसळणारे गंधक 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून 10 दिवसाच्या अंतरावर 2 ते 3 वेळा फवारावं. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. भेंडी कमाल 3,500 रुपये किमान 3,000 रुपये, काकडी कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये, वांगी कमाल 800 रुपये किमान 600 रुपये, टोमॅटो कमाल 1,200 रुपये किमान 800 रुपये, कारले कमाल 4,000 रुपये किमान 3,500 रुपये, कोबी कमाल 800 रुपये किमान 600 रुपये, शेवगा कमाल 3,000 रुपये किमान 2,500 रुपये आणि हिरवी मिरची कमाल 4,500 रुपये किमान 4,000 रुपये. कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर किमान 38 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. बायका वसूल करतेच बाबा, करतेच बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे.
वय लाला, म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात, जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. लहान, गोंडस आणि निरोगी बाळं बघायला आपल्याला नक्कीच आवडतं, मग ती माणसांची असोत किंवा प्राण्यांची. त्यांचं संगोपन जर व्यवस्थित केलं गेलं तर ती निरोगी आणि सुदृढ राहणार हे नक्की. आणि अशीच एक वासरू संगोपन या नावाची योजना कोल्हापूरमधल्या वारणा नगर इथल्या वारणा दूध संघाने सुरू केली आहे. अनेकदा शेतकरी बांधवांना नवजात वासरांची योग्य प्रकारे काळजी घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसतं. मग अशा वेळी शेतकऱ्यांकडून ही वासरं विकत घेऊन त्यांचं संगोपन करणं आणि निरोगी बनवणं हे या वासरू संगोपन योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. ही सुरू करण्याचा उद्देश असा होता की आपण गेल्या 30 वर्षापासून इथं गाई खरेदी करतोय, म्हशी खरेदी करतोय, पण नुसते आपण ही खरेदी करतोय पण इथं बाजार तयार होत नव्हता. आता पण आम्ही बेंगलोर, अकलूज, नगर ह्या परिसरातून उत्तम प्रतीच्या गाई खरेदी केल्या. पण ज्यावेळेला त्याला वासरं निर्माण झाली, जन्माला आली, ही वासरं शेतकऱ्यांना पाळायला जमत नव्हती किंवा त्याचं व्यवस्थित संगोपन होत नव्हतं. बऱ्याच वेळेला ती वासरं मरत होती, ती वासरं बाहेर विक्री केली जात होती. आणि त्यामुळं काय व्हायचं की प्रत्येक वर्षी नवीन नवीन वासरं ते गाई खरेदी करावं लागत होत्या. आणि हे कुठंतरी थांबावं म्हणून हे संघानं योजना सुरू केलेली आहे. आता आपण ह्या ठिकाणी काय केलेलं आहे तर शेतकरी जे बाहेर वासरं विकत असतात ती वासरं विकण्याच्या ऐवजी ते आम्हीच इथं आमच्या भागामध्ये इथं वासरं विकत घ्यायला सुरुवात केलेली. इथे वासरांच्या वाढीच्या काळानुसार त्यांचा आहार आणि औषधोपचार ठरवला जातो. सामान्य शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने वासरांची काळजी घेणं शक्य होत नाही ती सगळी काळजी इथे व्यवस्थित घेतली जाते. शेतकऱ्याकडून आम्ही चांगल्या जातीचं एचएफ असेल, जर्सी असेल ह्या जातीची वासरं आम्ही खरेदी करतोय. शेतकऱ्याला त्या बदल्यात आम्ही 2000 रुपये मोबदला देत असतो आणि त्यानंतर त्या वासराचं इथं आम्ही संगोपन चालू केलेलं आहे. आता पहिलं बघितलं 1 महिना ते 3 महिन्याचं वासरूचं पालन करताना ह्यामध्ये पिंजऱ्यामध्ये आम्ही वासरं ठेवलेत पाहते. ह्याचा उद्देश एवढाच की 1 ते 3 महिने त्या वासरांना अत्यंत काळजीपूर्वक सांभाळावं लागतं. कारण ही लहान वासरं असतात, त्याला दूध जास्त होऊन चालत नाही, त्याला औषध मोजकं लागतं आहे. वैयक्तिक देखभाल करण्यासाठी ही वासरं आम्ही पिंजऱ्यामध्ये ठेवत असतो. 1 ते 3 महिने झाले त्याला शेतकऱ्याकडून आम्ही ज्यावेळेला वासरू खरेदी करतो त्यावेळेला त्याचं कानामध्ये टॅगिंग करणं, त्याची ओळख राहण्याकरता त्याला व्यवस्थित टॅगिंग करून त्याला जंत औषधाचं डोस देणं, परत त्याला सगळे औषध ट्रीटमेंट प्रक्रिया करून मग आपण ते 3 महिने पिंजऱ्यामध्ये वाढवतो आहे. नंतर दुसरा एक टप्पा तयार केलेला आहे 3 ते 6 महिन्याचं वासरू, आणि त्यामध्ये आपण काय केलेलं आहे की त्याचं तिथलं खाद्य बदललेलं आहे, त्याचं तिथलं वैरण बदललेली आहे. मग जसं वाढीचे टप्पे असतील त्याप्रमाणे आम्ही त्याला खाद्य देत असतो. त्यानंतर मग तिथं सुरुवातीला मिल्क रिप्लेसर दिलं आहे, दुधाला पर्याय म्हणून ते दिलेलं आहे. शेतकऱ्याला जी परवडत नाही ते आम्ही इथं वेगळ्या पद्धतीनं करून दिलं आहे. वेळच्या वेळी लसीकरण केल्यामुळे आणि योग्य देखरेखीमुळे नवजात वासरांचं रूपांतर उत्कृष्ट प्रतीच्या निरोगी गायींमध्ये होताना दिसून येतं. 6-6 महिन्याला त्याला घटसर्प असेल, लाळ असेल, खुरकत असेल आणि जंताचं औषध असेल, ह्या प्रत्येकाचं आपण डोसिंग करत असतो आहे. त्याच्यामुळं काय होतं आहे की जनावर आजारी पडायचं भानगड जास्त राहत नाही. यामध्ये परत एक टप्पा केलेला आहे 3 ते 6, 6 ते 9 महिन्याचा टप्पा केलेला आहे. आणि ह्या संघामध्ये आपण इथं जे आता गोटा बघितला आहे तर इथं सगळा आहे तो मुक्त संचार पद्धतीनं आपण इथं पालन केलेलं आहे वासरं. तर मुक्त संचार पद्धतीमध्ये वासरांची वाढ अत्यंत फास्ट होत असते आणि त्याला त्या पद्धतीनं आम्ही खाद्य पुरवत असतो. जेवढं खाद्य जास्त पुरवल, जेवढी जनावरं रिकामी असतील त्याची तब्येत एकदम निरोगी झालेली आहे. जास्त जोमाने वाढल्यामुळं ते लवकर वाढत आहेत. आणि मग एकदा ते वासरू जनरली शेतकऱ्याकडे आपण जर बघितलं तर 2-2 वर्षे वासरू ती खुरटत राहत असते, त्याला वाढ होत नसती. पण इथं आल्यानंतर असा अनुभव आला आहे की 13-14 महिन्यामध्ये ते वासरं मोठं होतं आहे आणि त्याचं वजन जवळपास 300 ते 350 किलो होऊन त्याला आम्ही भरवतो आहे. म्हणजे गाभण जाते ते वासरू ते. आणि एकदा ते गाभण वासरू गेलं की त्याला आम्ही एकदा भरवलं इथं
की सर्वसाधारण त्याला 8वा 9वा महिना लागला त्यावेळेला आम्ही शेतकऱ्यांना ते कळवतो आहे. ज्या मालकानं ते वासरू दिलं होतं त्या मालकाला परत आणखीन कळवतो आम्ही की तुमचं वासरू असं असं तयार झाले, त्याची गाय तयार झालेली आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर आहे हे झालेल्या खर्चाची किंमत द्यावी आणि तुम्ही असं हे वासरू परत घेऊन जावं, गाई परत न्यावी. ते मग काही शेतकरी गाई विकत आहे अशी घेऊन जातात किंवा ज्याला परवडत नाही ते पण इथं तसं ठेवतात. मग आम्ही त्याचं बाहेर विक्री करत असतो उत्पादकाला इथल्याच. तर ह्या योजनेमध्ये फायदा असा आहे की सुरुवातीपासून आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीनं ह्या गाईचं म्हणजे वासराचं संगोपन केलं होतं. त्याच्यामुळे हे वासरं आजारी पडत नाहीत. ह्या वासरांची आरोग्य चांगलं असतं आणि हिथं आणलेल्या म्हणजे हिथं आपण तयार केलेले जे गायी आहेत हे गायी सगळ्या पाहिल्यावर असतात. त्याच्यामुळे इथलं गायीची सगळी हिस्ट्री आपल्याकडे असते. त्यामुळे इथं फसवण्याचं अजिबातच काही कारण नसतं. कारण अत्यंत चांगल्या पद्धतीनं संगोपन तयार केलेलं ह्या गायी कमीत कमी 14 लिटर पहिल्या वेताला आणि जास्तीत जास्त 24 लिटर दूध देतात असा आमचा अनुभव आलेला आहे. आणि त्यामुळं काय होतं की शेतकऱ्यांना बाजारामध्ये गेलं तर जनावरांचा वयाचा अंदाज नसतो, जनावर दूध किती देतं ह्याचं पण माहिती नसते. ह्यामध्ये बऱ्याच वेळेला फसवणूक होत असते. हिथं फसवणुकीचं काहीही कारण नाही, काही नाही. आणि ह्या उद्देशानं आम्ही ही सुरू केलेली योजना आता ह्याचा रिस्पॉन्स एवढा चांगला आम्हाला इथं मिळायला लागला आहे की ज्या वेळेला आम्ही इथं सुरुवातीला वासरं इथं आणतो त्याचं संगोपन करतो, लोक उत्पादक येतात पाहतात आणि ज्याला आवडेल त्याप्रमाणे स्वतःचं वासरू नाही मिळालं तर दुसरं कासना वासरू योग्य किमतीनं देऊन घेऊन जातात की त्यांना एवढी एक खात्री पडली की इथं आल्यानंतर चांगल्या पद्धतीनं वासरं मिळतात, गायी मिळतात आपल्याला आणि त्या गायी चांगल्या असतात. तेव्हा जे शेतकरी बांधव शेतीबरोबरच पशुपालनाचा व्यवसाय करतायत त्यांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा. कारण तुमच्याकडूनच विकत घेतलेल्या वासरांची योग्य काळजी घेऊन याच गायींची पुन्हा योग्य दरात विक्रीसुद्धा इथे केली जाते. म्हणजेच एका अर्थाने पशुपालनाचा व्यवसाय वृद्धिंगत करणं हे या योजनेचं अजून एक वैशिष्ट्य समोर येतं. तेव्हा खात्रीशीर गायी आणि खात्रीशीर दुग्धोत्पादनासाठी आणि सुयोग्य पशुपालनासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सुगंध म्हणजे उत्तम वातावरण निर्मिती आणि सध्या सुगंधी द्रव्यांच्या माध्यमातून पसरणाऱ्या सुगंधाला बाजारात भरपूर मागणी आहे. दवणा ही अशीच एक सुगंधी वनस्पती. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळ्यापासून काही अंतरावर वसलेल्या केखळे या गावात सुमारे 10 एकर इतकं क्षेत्र असलेल्या शेतीमध्ये जयवंत आनंदराव मगदूम यांनी या सुगंधी दवणा वनस्पतीची लागवड केली आहे. इथं बहुतेक जे काय शेती आमची आहे ते निचऱ्याची असून थोडी पाण्याच्या दृष्टिकोनातून अनुकूल अशी ही परिस्थिती आहे. यामध्ये आम्ही सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं हे पीक इथं घ्यायचो, पण आता 2005 पासून यामध्ये थोडासा बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आता इथं मी एक नवीन दवण्याची थोडीशी वेगळ्या पद्धतीने इथं आता मी शेती केलेली आहे. शेती करत असताना सुरुवातीला गादी वाफ्यावरती रोपं तयार करायची, पण दमट हवामान असल्यामुळं हे पीक थोडंसं खराब होऊन जायचं. पण खरीपात न घेता थोडंसं रब्बीत का असणं आम्ही थोडासा प्रयत्न केलेला आहे इथं, पण तो यशस्वी झालेला आहे. याची रोपं तयार करताना सपाट्या वाफ्यावरती तयार केलेली आहेत. पण रान बांधणी करण्याच्या वेळी सुरुवातीला एकरी 8 ते 9 गाड्या एवढं शेणखत टाकलेलं आहे. नांगरट करून नंतर कुळवट ही मशागत करून लहान लहान ओपे तयार करून तिथं आम्ही आता 15 जानेवारी नंतरनं याची लागण इथं करणार आहे. दवणा या पिकाची तसं उंची जास्त वाढ करण्यासाठी
पीक सुरुवातीला 2 ते 3 आठवड्यानंतर त्याची थोडीशी छाटणी करून घेतली जाते, कारण त्याला जास्त फुटवा फुटण्यासाठी आणि रोप व्यवस्थित ग्रोथ होण्यासाठी त्याची आम्ही छाटणी करून घेतो. त्यानंतर ते पीक व्यवस्थित ग्रोथ होतं आणि नंतरनं त्यामध्ये कीटकनाशकं वगैरे काही फवारणी आम्ही करत नाही, कारण तिला मुळताच कडवटपणा असल्यामुळे त्यावरती कीड रोग येत नाही. त्याचं आम्ही कीटकनाशक बुरशीनाशक तयार करण्यासाठी आम्हाला जिल्हा आत्मा या अंतर्गत श्री काडसिद्धेश्वर मठ इथं प्रशिक्षणासाठी आम्हाला पाठवलं होतं. त्याच्यात आता आम्ही ऑर्गॅनिक पद्धतीनं कीटकनाशकं बुरशीनाशकं तयार करण्यासाठी आता आम्ही आमच्या गटाअंतर्गत काम चालू केलेलं आहे. दवणाची विक्री आणि दवणापासून बनवले जाणारे प्रक्रियायुक्त पदार्थ यासाठी आत्माकडून मोलाचं मार्गदर्शन केलं जातं. त्यासाठी प्रशिक्षणही दिलं जातं. ऊसामधील आंतरपीक म्हणून देखील शेतकरी बांधव दवणाची लागवड करू शकतात. याची काढणी करताना पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर त्याला पिवळसर फुले सुटतात, ते जास्तीत जास्त सुगंध पसरवतात. मग सध्या तरी आता श्री क्षेत्र ज्योतिबा, नाईकबा आणि महादेव शिंगणापूर इथं आम्ही ते विक्रीसाठी पाठवतो आहे. पण महादेव शिंगणापूर इथं एका कंपनीमध्ये भस्म तयार करण्यासाठी ते आम्ही आता आमच्या गटामार्फत आम्ही ते दिलेलं आहे. यामध्ये थोडीशी प्रोसेस प्रक्रिया लक्षात घेऊन जास्तीत जास्त त्या आत्ता किती वाव आहे, कारण सध्या जे जग आहे ते ऑर्गॅनिक या सिस्टमला जास्त आता पुढं घेऊन चाललं आहे. त्यामुळे यातील औषधी गुणधर्म हे जाणून घेण्यासाठी आता नवीन शेतकऱ्यांनी याची लागवड करणे आता आवश्यक आहे. दवणापासून सुगंधी द्रव्य किंवा इतर प्रक्रियायुक्त पदार्थ बनवताना आत्माची भूमिका नेमकी काय असते याविषयी सांगताना आत्माच्या कोल्हापूर इथल्या प्रकल्प उपसंचालिका भाग्यश्री पवार फरांदे. दवणा ही दुर्मिळ औषधी वनस्पती आहे, सुगंधी वनस्पती आहे आणि हा एक नवीन प्रयोग आहे. आपल्या महाराष्ट्रात अनेक छोटे शेतकरी असे छोटे छोटे प्रयोग करत असतात आणि असे प्रयोग मोठ्या प्रमाणावर पसरून शेतकऱ्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणं आणि त्याचा विस्तार करणं हे खरं तर आत्माचं मुख्य काम आहे. आणि या दृष्टीनं या गटाचं आपण नोंदणी आत्माकडे केलेली आहे, ही पहिली पायरी आहे. यानंतर या गटाला जे काही सगळं तांत्रिक प्रशिक्षण याच्या लागवडीसाठी, याच्या प्रक्रियेसाठी, बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लागणार आहे ते शासनामार्फत आत्मा अंतर्गत उपलब्ध करून दिलं जाईल. त्यानंतर आमचं असंही प्रस्तावित आहे की हा शेतकऱ्यांचा उत्पादकांचा गट जर ह्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकत असेल तर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत हा प्रयोग महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प सारख्या प्रकल्पातून पुढे नेणं, त्यासाठी त्यांना प्रोसेसिंगच्या मशिनरीजपासून ते अगदी तांत्रिक मार्गदर्शनापासून ब्रँडिंगपर्यंत सर्व प्रकारचं सहाय्य हे शासनाकडून उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. अशा प्रकारचा कोणताही वेगळा प्रयोग किंवा या प्रयोगासाठी शेतकऱ्यांनी गटांनी एकत्र येणं फार आवश्यक आहे. आत्तापर्यंत एकट्याने शेती केली किंवा एखाद्या शेतकऱ्याकडे मोठी शेती असते, पण आपल्याकडे असे खूप शेतकरी आहेत की ज्यांच्याकडे छोटी शेती आहे आणि त्यांचं मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करणं शक्य नाही. पण गट शेती जर करू शकला शेतकरी तर एकच उत्पादन, त्याच्या उत्पादन खर्चात खरेदीमुळं एकत्र खरेदी केल्यामुळे उत्पादन खर्चामध्ये बचत होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये एका ठिकाणी विक्रीसाठी त्याचा माल उपलब्ध झाल्यामुळं त्याला आंतरराष्ट्रीय बाजारापर्यंत अगदी ऑनलाईन विक्रीसारखे मार्केटसुद्धा उपलब्ध होणार आहेत. तेव्हा बाजारपेठेतली सुगंधी द्रव्यांची वाढती मागणी लक्षात घेता दवणासारख्या वनस्पतींची लागवड करून त्यापासून आर्थिक फायदा करून घ्यायला काहीच हरकत नाही. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.